की क्वालिटी होती. टेक्निकल टीम असेल, ऑफिशियल पंच असतील, त्यानंतर आमची साऊंड सिस्टम डीजे सोन्या साऊंड सिस्टम घुरवली. आमचे तिन्ही पंच सागर सर, निकेश सर आणि राणे सर डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि लाईव्हच्या भूमिकेमध्ये ओमसाई MTC टेक्निकल टीम. सर्व गुणलेखक आमचे अनुज त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. श्रीवास्तव काका असतील, राहुल भाई असेल दुबे आणि संपूर्ण ही टीम. मित्रांनो, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे. त्यानंतर आपले सुनील भाई देखील असतील, त्यांनी देखील चांगली मेहनत घेतली आहे. पहिला चेंडू आणि चाललाय सीमा पार, लॉंग ऑन पार केला आणि मिळाला षटकार. मात्र खोदून दुसरा चेंडू आणि तिथे मात्र सचिन शेलारला एक धाव मिळेल. दोन चेंडू 7 धावा. स्ट्रायकिंग एंडवर किशोर उगले. बॅटर खूप चांगला किशोर आणि बॅटिंगच्या जोरावर खूप जबरदस्त बॅटिंग केली आहे, प्रभावित केले सर्वांना. इथे फेकलाय बॉल, व्हॉट अ हिट, बॉल इनटू द फॅन्स आणि येतोय किशोर उगलेच्या बॅट मधनं दमदार चौका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज झाला सज्ज आणि इथे मात्र ब्लॉक होलचा वेगाने चेंडू. स्वप्नील बांजीवर, नाशिक एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. पॅकर्सचे फॅन आहेत का? टीम पॅकर्स, आवाज येत नाहीये. पॅकर्स टीम फिल्डिंग करते सध्या, आवाज डगआउटला येतील तेव्हा येईल. इथे मात्र चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र काय झेल टिपता आलेला नाहीये, सीड होते. 4 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 12 धावा. स्कोर कार्ड अपडेट होतोय मित्रांनो, थोडीशी मात्र आपण स्थिरता घ्यायची. या वेळीत दांडी 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 गुल. एक षटक समाप्त आणि 12 धावा धावफलकावर. डगआउट मध्ये सचिन शेलारला पाठवलं. विकी दुबे पोचला मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3. मागच्या मॅच मध्ये सचिन शेलार इनॅट नंबर 3 आला होता. दुसरं षटक जय पाटील. संघनायकाने जय पाटीलला इन्व्हाइट केलाय दुसऱ्या षटकासाठी. आडव्या बॅटने लॉफ करायचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी स्वीकारली, सोनं केलं आणि बिग विकेट डाऊन. किशोर उगलेची शिकार.
शेलार तर दुसऱ्या बाजूने सचिन शेलार, शौर्य शेलार देखील इन ऍक्शन मध्ये आहे. तो देखील एक मोठा बॅटर आहे. मयूर अभंग असतील इन ऍक्शन मध्ये. या फलंदाजांवर मित्रांनो लक्ष असेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. फुटवर्कचा वापर केला संदीप चौधरीनं, परंतु डॉट चेंडू खेळून काढतोय. दडपणाखाली खेळतोय रेबल संघ, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धाबा आतापर्यंत झालेत. आडव्या बॅटनं क्या बात आहे. मयूर अभंग आहे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमा पार. संदीप चौधरीच्या बॅटमधनं येतो षटकार. दिशा दिसते, कारण 18 धाबा देखील बनवणं सोपं नाहीये. इथे मात्र धाबाची झेलबाची संधी आणि संधी स्वीकारली. संदीप चौधरीला परतावं लागतंय. स्पीडअप करा बॅट्समन रेडी ठेवा आपण लगेच. 4 चेंडू 18 धाबा. टाइम घेऊ नका चला. 4 चेंडू 18 धाबा, 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी फटका सुंदर. शिवमचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू पकडलाय तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि विकेट गमवावी लागेल विकीला. यावेळी देखील फटका चांगला आहे. चांगलं क्रिकेट खेळतो शिवम. शिवमला माहिती आहे दमट वातावरण आहे तिथे, मात्र मोठे फटके जर येत नसतील तर एकेरी आणि दुहेरी धाबा देखील आपल्याला जिवंत ठेवतील. धाबाची शक्यता. शौर्य शेलार विकेटचं पतन. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ वरुणजी सदाशिव पाटील साहेब इथे उपस्थित आणि त्यांच्या सोबतीने मंडागावातील प्रसिद्ध उद्योजक देखील उपस्थित आहेत. देशेकर साहेब देखील आहेत आणि भाऊदादा देखील उपस्थित. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. रेजेंसी सुपर लीग 2024च्या माध्यमातून 22 धाबा झाले आहेत आणि 23 बनवायचे आहेत 2 षटकामध्ये. चला फास्ट लगेच क्षेत्ररक्षण सजवा. रेबल्स टीम टाइम घेऊ नका. 23 धाबांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. तर प्रमुख अतिथी उपस्थित आहेत तिथेच सन्माननीय श्री वरुणदादा सदाशिव पाटील साहेब, सतीशजी देशेकर साहेब आणि त्यांच्या सोबतीने भाऊदादा आमचे ते देखील उपस्थित आहेत. मांडा गावचे उद्योजक
आणि त्यानंतर शुभ आगमन होणार आहे. प्रदीपजी भोईर साहेब आणि अक्षयजी भोईर साहेब देखील उपस्थित होणार आहेत. त्यानंतर दीपेश तिवारी साहेब ग्रेटर व्हॅली स्कूल ओनर ते देखील उपस्थित होणार आहेत. इथे या स्पर्धेचा रोमांच पाहायला. मेगा फायनलची फाईट फर्स्ट इनिंग समाप्त झाली. सेकंड इनिंग मध्ये आपण पोहोचतोय. शौर्य शेलार आणि अथर्व सॉरी शौर्य शेलार आणि गणेश पाटोले हे दोन बॅटर्स. चला क्षेत्ररक्षण लावा रेबल्स टीम. चला किशोर उगले एवढा टाइम घेऊन चालणार नाही आपल्याला. फास्ट केला. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं दिलेत आपल्याला. तर पहिलं षटक 5 मिनिटांच्या आत समाप्त झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये इनफिल्ड मध्ये एक क्षेत्ररक्षक येईल. टाइम स्टार्ट नाव. उलटी गिनती सुरू झाली 5 मिनिटांसाठी. बॉलिंग ट्रॅक वर एक्सप्रेस किशोर उगले. गती परिवर्तन पाहायला मिळते. 23 धावांची मेगा फायनल. 23 धावा जर बनल्या तर मात्र पॅकर्स टीम प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलेल आणि 23 धावा जर डिफेंड झाल्या तर मात्र रेबल्स ही ट्रॉफी उचलेल. पटका सुंदर आहे. शौर्य शेलार समोरच्या दिशेने खेळतोय. शिवम सिंग आहे तिथे. अकाउंट ओपन होते शौर्य शेलारचं आणि पॅकर्स टीमचं देखील. 2 चेंडू 1 धाव. गणेश पाटोले ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटना तिथे लॉंग लेगला खेळतोय परंतु एकच धाव मिळेल तिथे. 3 चेंडू 2 धावा. नऊ चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. काउंट डाऊन चालू आहे. या षटकामध्ये 5 मिनिटे दिली गेली आहेत आणि 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट होईल अशी आशा करत असताना रेबल्स यावेळेस 16 चेंडू खाली राहतोय आणि 22च्या रूपाने सॉरी एज लागली आणि 1 धाव मिळते. 4 चेंडू 3 धावा. 8 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. आतापर्यंत किशोर उगलेचा क्लास पाहायला मिळाला. क्वालिटी बॉलिंग सुरू आहे. यावेळी देखील चांगला चेंडू लाऊड अपील केली आहे परंतु 1 धाव. मी आधीच म्हटलं होतं फेवरेट आहे या टुर्नामेंट मध्ये रेबल्स आणि 7 चेंडू मध्ये 19 ची गरज आहे पॅकर्स टीमला. फुलटॉस फुलटोल वसूल होईल का तिथे. चेंडू चालाय सीमा पार परंतु अथर्व पाटील तिथे होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 5 धावा मात्र खर्च केल्या. बिग क्लॅप्स मित्रांनो किशोर उगलेसाठी. क्या बात आहे. अठरा धावा डिफेंड करायचे. शिवम सिंगला इन्व्हाइट केलं संघनायकाने. डिस्कशन सुरू आहे. किशोर उगलेने सांगितलं की दोघांमधनं एकाला षटक हाताला यायचं आहे तर जास्त कॉन्फिडन्स ज्या गोलंदाजाचा असेल तो गोलंदाज इथे मात्र फायनल साठी पात्र राहील आणि शिवम सिंगने ती जबाबदारी उचलली आहे. सचिन शेलारने सांगितलं की बॅटिंग मध्ये मी माझं काम केलंय. आता इथे गोलंदाजीमध्ये शिवम सिंगच्या खांद्यावर जबाबदारी. 6 चेंडू मध्ये 18 धावा जर डिफेंड केल्या तर रेबल्स ठरेल या फायनलचा विजेता आणि 18 धावा जर बनवल्या तर मात्र रेजन्सी पॅकर्स ठरेल या पहिल्या क्रमांकाचा मानकरी. पहिलाच बॉल झेलची होती संधी
कव्हर्सला चुकवते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. मागात पडू शकते. सचिनने हा झेल सोडलाय. कव्हर्सला होते ते आणि हा झेल किती महत्वाचा होता हे सामना संपल्यानंतर समजेल. 5 चेंडू 17 धाबांची गरज. इन स्ट्राइक शौर्य शेलार. फटका सुंदर आहे परंतु सचिन शेलार तिथे टिपला झेल आणि शौर्य शेलारला परतावा लागतंय. अरे शेलार आता पडतीचा प्रवास करतोय कारण खूप सुंदर झेल टिपला तिथे. एका सचिनने झेल ड्रॉप केला कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या सचिन शेलारने तो झेल टिपला आणि मात्र खूप मोठा मासा गळाला लागला. 4 चेंडू मध्ये 17 धाबांची गरज आहे. सोला पाहिजे. मागच्या चेंडूवर 2 धावा पलून काढल्या होत्या. माफ करा थोडंसं स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम झाला होता. अपडेट होतंय. 4 चेंडू 16 धाबा रिक्वायर्ड. चला खोदून काढला होता या चेंडूला परंतु फॉलो थ्रू मध्ये शिवम सिंग. आत्मविश्वास दुणावलाय गोलंदाजाचा कारण डिस्कशन जेव्हा सुरू होतं फायनल मध्ये की कोण स्लॉगवरचं षटक हाताळेल, किशोर उगलेने सिग्नल दिला दोघांनाही की आपल्यामधनं डिसाईड करा. तेव्हा शिवम सिंग म्हणाला की मी बॉलिंग करेल. मयूर अभंग बीट झालाय. काय अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. मयूर अभंगला भंग केलाय तिथे. 2 चेंडू मध्ये 16 धाबांची गरज आणि पॅकर्स टीम पूर्णपणे बॅकफुटवर. अपटॅकर शॉर्ट ऑन पुल केलाय. क्षेत्ररक्षक काका येतात चेंडू खाली. 56व्या वर्षी हा झेल मात्र त्यांना पकडता आला नाहीये परंतु प्रयत्न पहा मित्रांनो. जोरदार टाळ्या काकांसाठी एकदा. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जोरदार टाळ्या श्रीवास्तव काकांसाठी. अंतिम चेंडू मेगा फायनलचा अँड विनर इज रेजन्सी रेबल्स. डीजे